किंमत आहे. आणि म्हणून फुलेशाह आंबेडकरांचा विचार मांडत असताना, जिजाई रमाई सावित्री मांडत असताना, सांगत असताना तुम्ही देखील त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि तशी वागणूक या देशातल्या स्त्रीला, महिलेला दिली पाहिजे. आता सैराट बघितलं, कोणी कोणी बघितलं सैराट? जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये कडाडून हल्ला केला नागराज मंजुळे यांनी. सगळ्यांनी बघितला सैराट. या देशातल्या पुरुष प्रधान संस्कृतीला दाबून स्त्री सत्ताक पद्धत, स्त्री जी गुलाम होती ती गुलामी सोडून स्त्री पडद्याच्या बाहेर आली. त्या पिक्चर मध्ये दाखवलं आणि खरोखर खूप सुंदरसा असा तो सैराट पिक्चर आहे. आणि हे काम कोणी केलं असेल तर फुलेशाह आंबेडकरांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियाचा आदर केला, महिलेचा आदर केला. पुढे शिवाजी महाराज मी गाणारच आहे. अरे जीर्ण रूढीला दिला यटोला, जीर्ण रूढीला दिला यटोला, विमान तोच बर. अरे जीर्ण रूढीला दिला यटोला, विमान तोच बर. मग 125वी जयंती भीमाची, और 125वी जयंती भीमाची गजते या जगभर. अरे 125वी जयंती भीमाची गजते या जगभर. 125वी जयंती भीमाची गजते या जगभर. 125वी जयंती भीमाची ही 125वी जयंती बाबासाहेबांची आपल्याला काय सांगत आहे. अरे मानान स्वाभिमानान, काय घडतंय या समाजामध्ये? खूप बेकी आहे. बेकीचा रोग आपल्या समाजाला लागलेला आहे. आणि म्हणून काय घडतं की एक असतो आम्ही तर कोणी आमची किंमत केली नसती. एक असतो आम्ही तर कुणी आमची किंमत केली नसती. आणि नाचणाऱ्या माकडावाने कुणी आमची गंमत केली नसती. अरे वैर्यालाही असता आमचा खरा कमल, मग डोळे वटारून पाहण्याची कुणी हिंमत केली नसती. डोळे वटारून पाहण्याची कुणी हिंमत केली नसती. खैरलांचे घडलं नसतं, जवखेड घडला नसता, डॉक्टर रोहित वेमुल्लाला आत्महत्या करावी लागली नसती बांधवांना. पीएचडी करणारा विद्यार्थी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या टॉर्चरमुळे आत्महत्या करतो, स्कॉलरशिप बंद केली जाते. या देशाची व्यवस्था असते. हे काय घडतं की आम्ही एक नाही म्हणून. मला या 125वी जयंती बाबासाहेबांची काय सांगते आपल्याला सर्वांना. अरे मानान स्वाभिमानान, अरे मानान स्वाभिमानान, काय बोले ही भीम जयंती. मानान स्वाभिमानान, काय बोले ही भीम जयंती. काय बोले ही भीम जयंती. काय बोलते 125वी जयंती. इकडे एकदम थंड वाटतंय मला, काय कळा ना. जरा एवढ्या आवाज येऊ द्या. आपण आधे उदर नाही, आपण सगळे एक आहोत म्हणून एवढं. हे मला वाटतं 15-16 लाखाचा विहार झाला. किती खर्च आला? 15-16 लाखाचा विहार असेल हे मला वाटतं. तुम्ही एक आहात. तुमचं हे कामतं गाव बघून मला खूप आनंद झाला. ज्यावेळेस एंट्री केली मी त्यावेळेस तिथं सभेचा कार्यक्रम चालू होता. 2 मुलींनी भाषण केले. क्या बात आहे. खूप सुंदरशी तयारी आहे तुमची आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्याची समाजाला गरज आहे. आणि म्हणून 125वी जयंती काय सांगते तुम्हाला. अरे मानान स्वाभिमानान, मानान स्वाभिमानान, काय बोले ही भीम जयंती. काय बोले ही भीम जयंती. अरे भांडू नका रे पापसात, भांडू नका रे पापसात.
हात जोडून तुम्हा विनंती भांडून कारे बापसात जाधव साहेब भांडून तुम्ही मला इथं आणलं, तुमचं गाव बघायला भेटलं आणि तुमच्यासारखे सज्जन लोकांचं दर्शन झालं, क्या बात आहे. अरे मानानं स्वाभिमानानं अरे मानानं स्वाभिमानानं काय बोले ही भीम जयंती, काय बोले ही भीम जयंती. अरे भांडू नका रे पापसात, भांडू नका रे पापसात, हात जोडून तुम्हा विनंती भांडू नका रे पापसात, हात जोडून तुम्हा विनंती भांडू नका रे पापसात, हात जोडून तुम्हा विनंती भांडू नका रे पापसात, हात जोडून तुम्हा विनंती. ऋषाली समीर भडांगे मला वाटतं मनमाडवाले आहेत का, क्या बात आहे. कुठे जरा दाखवा तोड. हे पण कोपरगावचं आहे, हे पण कोपरगावचं आहे. अरे मानानं स्वाभिमानानं काय बोले ही भीम जयंती, काय बोले ही भीम जयंती. भडांगे साहेब कोपरगावचं आहे. आणि तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला, क्या बात आहे. तालिया बजावून केले भडांगे. हे सच्चा बाबासाहेब का शिपाई आहे आणि या गावचे गाव आहे मला वाटतं. आभारी आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे. अरे मानानं स्वाभिमानानं भांडू नका रे पापसात, भांडू नका रे पापसात, हात जोडून तुम्हा विनंती भांडू नका रे पापसात, हात जोडून तुम्हा विनंती. केले का बड़े कष्ट त्याही बनरान, केले का बड़े कष्ट, केले का बड़े कष्ट त्याही बनरान. खूप छळीले होते, खूप छळीले होते आमावरच्या फरान. आता नांदूच्या बुद्धाची शांती, आता नांदूच्या बुद्धाची शांती. भांडू नका रे पापसात, भांडू नका रे पापसात. काय असं माहिती का, कि 100 में से 2-4 शख्स वफादार नजर आते. इमानदार खूप कमी आहे. तुमच्यासारखे लोक इमानदार आहेत, सगळेच नाही. ऑफिसामध्ये जर बसलेले असेल, जयभीम जर घातलं तर जयभीम घालत नाही. कि 100 में से 2-4 शख्स वफादार नजर आते. अरे 100 में से 2-4 शख्स वफादार नजर आते हैं. भीड़ लगी है बेईमानों की,
कुछ खुददार नजर आते हैं। अरे जो खड़ा करते हैं भीम के नाम पर लालच का झमेला अमन, मुझे तो साफ सुथरे कपड़ों में कुछ गद्दार नजर आते हैं। मुझे तो साफ सुथरे कपड़ों में कुछ गद्दार नजर आते हैं। केले का बड़े कष्ट, केले का बड़े कष्ट, क्या युगंधरान, क्या युगंधरान, क्या युगंधरान, क्या युगंधरान। वो पथडीले होते, वो पथडीले होते आमावरच्या थरान, आमावरच्या थरान, आमावरच्या थरान। अरे गावात मामा गावात, हार घालायच्या अगोदर एक शेर बोलणार तुमच्यासाठी. हे तरुण रक्त आहे, तरुण. थांब थांब बाळा बहुत अच्छा. पिक्चरचं याड लय लोकांना लागले, सिरियलचं याड पण लय लोकांना, पण तुम्ही चांगले मुलं आहे. पण जे चांगले नाही त्यांच्यासाठी मी बोलणार. कसं की कोई कहते है मैं करे ना हूं, कोई कहते है मैं करी ना हूं, तो कोई कहती है मैं रवि ना हूं, कोई कहता है मैं आमिर हूं, तो कोई कहता है मैं सलमान हूं। अरे कोई ये क्यों नहीं कहता है अमन कि मैं भीम के क्रांति का ऐलान हूं, मैं भीम के क्रांति का ऐलान हूं। तो कारण ये भीम के क्रांति के ऐलान है. कारण यांच्या हातामध्ये, यांच्या हातात पुढची पिढी आहे. ये बाळा ये 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 घालू द्या. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. मंडळाचा अध्यक्ष, तरुण मंडळाचा अध्यक्ष. तरुणच पाहिजे, तरुणाचा येतो. पंचशील बँजो पार्टीचा अध्यक्ष आहे. याच्यासाठी टाळ्या वाजवा जोरात. पुढच्या वर्षी मला वाटतं बँजो वाजवायला यालाच घ्यावा. क्या बात. अरे गावात भावा भावात, अरे गावात भावा भावात, आता तुझ्या मुलाची शांती, आता तुझ्या मुलाची शांती. और भांडू नका रे आपापसात, भांडू नका रे आपापसात, हात जोडून तमा विनंती. भांडू नका रे स्वरा कांबळे यांच्याकडून 100 रुपयाची भेट. धन्यवाद. अरे गावात भावा भावात, की आपल्याच हाताने आपला मेंदू आता बाद करायचा नाही. आपल्याच हाताने आपला मेंदू आता बाद करायचा नाही. आणि आपापसात आपणच आता वाद करायचा नाही. अरे आव्हान देऊन सांग वैऱ्याला मन की आता आमचा कुणीही नाद करायचा नाही, आता कुणी आमचा नाद करायचा नाही. अरे गावात भावा भावात, अरे गावात भावा भावात, आता नांदू दे बुद्धाची शांती, आता नांदू दे बुद्धाची शांती. भांडू नका रे आपापसात, भांडू नका रे आपापसात, हात जोडून तमा विनंती. भांडू नका रे आपापसात, हात जोडून तमा विनंती. भांडू नका रे आपापसात, भांडू नका रे आपापसात.
हा जो माझा समतेचा रथ आहे, हा समतेचा रथ मी इथपर्यंत आणलाय. जमेल तर तो पुढे घेऊन जा, जमत नसेल तर तिथेच ठेवा, परंतु त्याला पाठीमागे आणण्याचा प्रयत्न करू नका, पाठीमागे आणण्याचा प्रयत्न करू नका. म्हणून हा भीमाचा गाडा, हा भीमाचा गाडा. कांबळे साहेब, कैलासजी, हा भीमाचा गाडा तुम्ही एकीने ओढा, तुम्ही एकीने ओढा, तुम्ही एकीने ओढा. कोणी आलाच आडवा, कोणी आलाच आडवा, अरे कोणी आलाच आडवा, त्याला मातीत गाडा, त्याला मातीत गाडा, त्याला मातीत गाडा, त्याला मातीत गाडा. अरे सैनिका भीम सैनिका, सैनिका भीम सैनिका, आता होऊ दे अशी ही क्रांती, आता होऊ दे अशी ही क्रांती. बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यामध्ये क्रांतीची ज्वाला भरली आहे. म्हणून आज आम्ही बोलू लागलो, ही बाबासाहेबांची पुण्य आहे. म्हणून भीम सैनिका, भीम सैनिका, भीम सैनिका, भीम सैनिका, अरे सैनिका भीम सैनिका, आता होऊ दे अशी ही क्रांती, आता होऊ दे अशी ही क्रांती. भांडू नका रे पापसात, भांडू नका रे पापसात, हात जोडून माझी मुक्ती. भांडू नका रे पापसात, हात जोडून भांडू नका रे पापसात. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म दिला आणि या ठिकाणी सुंदरचं असं बुद्ध विहार साकारलं तुम्ही जेतवत नावाचं. बाबासाहेबांनी सांगितलं, एक संकल्प बाबासाहेबांनी केला की मला सगळा भारत बौद्धमय करायचा आहे. आणि म्हणून धम्म आपण स्वीकारला पाहिजे, बुद्ध आपण जाणला पाहिजे, बुद्ध आपण अनुसरला पाहिजे. आणि म्हणूनच आम्हाला बाबासाहेबांनी धर्मांतर केलं त्याच्या अगोदर काहीही माहीत नव्हतं, काहीही ठाऊक नव्हतं. पण बाबासाहेबांनी बरोबर पत्ता आम्हाला दिला. ते मुजोर होती जातीयतेची हिनकस अशी ही प्रथा. अरे मुजोर होती जातीयतेची हिनकस अशी ही प्रथा. कुणा सांगाव्या ठाऊक नव्हत्या अन्यायाच्या व्यथा. अरे मुकेत होतो मूक असून काल आणि अमन, मग रक्तानेच या रंगत होत्या मानवतेच्या कथा, रक्तानेच या रंगत होत्या मानवतेच्या कथा. पण बाबासाहेबांनी बरोबर रस्ता आम्हाला दाखवला. लय फाटे होते, 33 कोटी फाटे होते. मी काय बोलणार नाही, जास्त बोलणार नाही, कुणाच्या धार्मिक भावना मी दुखावणार नाही. पण बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं काय, अरे कुठं जायचं ठाऊक नव्हता. गोंधळ होता, गोंधळ. आर्यन श्याम जाधव यांच्याकडून 50 रुपयाची भेट आलेली आहे. अरे कुठं जायचं ठाऊक नव्हतं, वाट अमादावली, वाट अमादावली. अरे कुठं जायचं ठाऊक नव्हतं, वाट अमादावली, वाट अमादावली. अरे वाट अमादावली, अरे वाट अमादावली, अरे वाट अमादावली, विमान पिंपळाची सावली. अरे वाट अमादावली, विमान पिंपळाची सावली. अरे कुठं जायचं, अरे कुठं जायचं ठाऊक नव्हतं, अरे कुठं जायचं ठाऊक नव्हतं, वाट अमादावली. कुठं जायचं ठाऊक नव्हतं, वाट
आई कुणा म्हणू मी शब्दात प्राण नाही. क्या बात है. माँ की दुआ बहुत काफी है पैसे से. पैसा जरुरी नाही, तुमचा आशीर्वाद बस, बाकी काही नाही पाहिजे. अरे अनमोल अशी भेट माझ्या माईकडून आईकडून आलेले आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची पांढरी साडी बघून मला आठवलं की त्या किती कट्टर आहेत. हा सगळा गाव कट्टर आहे, कामते गाव. क्या बात आहे. अरे कुठं जायचं ठाऊक नव्हतं, कुठं जायचं ठाऊक नव्हतं, वाट आम्हा दाबली, वाट आम्हा दाबली, अरे वाट आम्हा दाबली, अरे वाट आम्हा दाबली, विमान पिंपळाची सावली, अरे आंधळ्याला दृष्टी नवी, केला देऊन ज्ञान रवी, आंधळ्याला दृष्टी नवी, केला देऊन ज्ञान रवी, देऊन ज्ञान रवी, देऊन ज्ञान रवी. काय कामाचे देवान देवी, काय कामाचे देवान देवी, काय कामाचे देवान देवी. बाबासाहेब आंबेडकरांनी नाग नदीमध्ये सगळ्यांना बुडवलं आणि तथागत भगवान गौतम बुद्धाचा शाश्वत धम्म आम्हाला दिला. म्हणून म्हणायचं आहे, आंधळ्याला दृष्टी नवी, आंधळ्याला दृष्टी नवी, आंधळ्याला दृष्टी नवी, गेला देऊन ज्ञान रवी, गेला देऊन ज्ञान रवी, गेला देऊन ज्ञान रवी. काय कामाचे देवान देवी, काय कामाचे देवान देवी. खूनी और दरिंदों को यहाँ गुणवान कहा जाता है, खूनी और दरिंदों को यहाँ गुणवान कहा जाता है, चोर और लफंगों को यहाँ शिलवान कहा जाता है. अरे बांध रखी है अमन तूने अपने आंखों पर ऐसे झूठे धर्म की पट्टी, इसीलिए इस भारत में पत्थरों को भगवान कहा जाता है, पत्थरों को भगवान कहा जाता है. आणि म्हणून आंधळ्याला दृष्टी नवी, गेला देऊन ज्ञान रवी, गेला देऊन ज्ञान रवी, गेला देऊन ज्ञान रवी. काय कामाचे देवान देवी, काय कामाचे देवान देवी. अंधश्रद्धा ही सोडून द्यावी, अंधश्रद्धा ही सोडून द्यावी, अंधश्रद्धा ही सोडून द्यावी. अरे पिढी कालची आणि उद्याची, अरे पिढी कालची आणि उद्याची सन्मार्गी लावली, पिढी कालची आणि उद्याची सन्मार्गी लावली. अरे वाट आम्हा दाबली, विमान पिंपळाची सावली. जिसने कभी समाज के बारे में गलत सोचा नहीं, जिसने कभी समाज के बारे में गलत सोचा नहीं, लालच की ओर जिसका मन कभी खींचा नहीं, अरे उसी बाप के बेटे हो तुम अमन, जिसने कभी अपना ईमान बेचा नहीं, जिसने कभी अपना ईमान बेचा नहीं. टाळ्या वाजवा पाठीमागून माझ्या मायमावल्या. त्या मिस्त्र्या नाही लावत ना कोणी. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. कारण हे खूप चांगलं गाव आहे, सोज्वळ गाव आहे, संस्कारित गाव आहे. म्हणून मला म्हणायचं आहे,
अरे पिढी कालची आणि उद्याची सन्मार्गी लाभली, पिढी कालची आणि उद्याची सन्मार्गी लाभली. अरे वाटे आम्हाला बली, वाटे आम्हाला बली विमान पिंपळाची सावली. अरे वाटे आम्हाला बली विमान पिंपळाची सावली, वाटे आम्हाला बली विमान पिंपळाची सावली, वाटे आम्हाला बली विमान पिंपळाची सावली. सुंदरचं बुद्धविहार तुम्ही साकारलं आणि येणाऱ्या पिढीला, भावी पिढीला चांगले संस्कार तुम्ही दिले, देत आहात. तुमचे खूप आभार मानतो मी. कारण प्रत्येक गावामध्ये बुद्धाचं विहार झालं पाहिजे, प्रत्येक खेड्यामध्ये बुद्धाचं विहार झालं पाहिजे. खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचा संकल्प तेव्हा खरा होईल. आणि म्हणून म्हणायचं आहे, नवा जन्मा मला भला, नवा जन्मा मला भला, नवा जन्मा मला भला, नवा जन्मा मला भला. श्वास पुडीमध्ये तो आला, श्वास पुडीमध्ये तो आला, श्वास पुडीमध्ये तो आला. गेली निघून ती अवतळा, गेली निघून ती अवतळा. हिंदू धर्म का कोई भी त्योहार हो, वो खून के आंसू रुलाता है. जास्त काय बोलणार नाही मी, पण सत्य पण सांगून जाईल थोडक्यामध्ये. हिंदू धर्म का कोई भी त्योहार हो, वो खून के आंसू रुलाता है. आने वाली नस्ल को झूठे धर्म का जहर पिलाता है. अरे भीम जन्मदिन एक ऐसा त्योहार है अमन, जो सारे बहुजनों को आजादी दिलाता है, सारे बहुजनों को आजादी दिलाता है. बाबासाहेबांचा जन्मा मला भला, नवा जन्मा मला भला, नवा जन्मा मला भला. श्वास पुडीमध्ये तो आला, श्वास पुडीमध्ये तो आला, श्वास पुडीमध्ये तो आला. गेली निघून ती अवतळा, गेली निघून ती अवतळा. पुण्याई आली हो फळा, पुण्याई आली हो फळा, पुण्याई आली हो फळा. अरे खुशीत घेती जशी मुलांना, अरे खुशीत घेती जशी मुलांना, खुशीत घेती जशी मुलांना कुर्बान बाबुली. अरे खुशीत घेती जशी मुलांना कुर्बान बाबुली. बाबासाहेबांनी आम्हाला बापाचंच नाही तर आईचं देखील प्रेम दिलं म्हणून अरे खुशीत घेती, अरे खुशीत घेती जशी मुलांना कुर्बान बाबुली. अरे खुशीत घेती जशी मुलांना कुर्बान बाबुली. मग वाटे आम्हाला बली, अरे वाटे आम्हाला बली विमान पिंपळाची सावली. अरे वाटे आम्हाला बली विमान पिंपळाची सावली, वाटे आम्हाला बली विमान पिंपळाची सावली, वाटे आम्हाला बली विमान पिंपळाची सावली. जयंती बाबासाहेब 125वी जयंती भीमाची गाजते या जगभरात. 125वी जयंती भीमाची गाजते या जगभरात. 125वी जयंती भीमाची गाजते या जगभरात. आमचे मित्र सुनीलजी लोखंडे यांच्याकडून अनमोल अशी भेट आलेली आहे आणि त्यांना मुंबईला जायचं आहे. मुंबईवरून ते इथे आले एका त्यांच्या कामानिमित्तानं. त्यांना माहीत झालं मी रस्त्यात भेटलो आणि ते सर्व कार्यक्रम ऐकण्यासाठी इथे आले. त्यांच्याकडून अनमोल अशी भेट आलेली आहे. आभारी आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे, अरे 125 वर्षानं हा, 125 वर्षानं, 125 वर्षानं सारा बहुजन हरिशान हा, सारा बहुजन हरिशान, सारा बहुजन हरिशान. कसा नाचतो या धुंदीत, कसा नाचतो या धुंदीत.
125 वर्षानं या देशातला साळी माळी तेली कोळी महारमान सांबा ढोर कुणबी मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनी खुश आहेत. कारण बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी संविधान लिहिलं, सगळ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलं आणि म्हणून म्हणायचं 125 वर्षान हा 125 असा नाचतो या धुंदीत, असा नाचतो या धुंदीत. भीम विचाराच्या स्पर्शान येतील कित्येक जातील, अरे कित्येक येतील कित्येक जातील नेते असे 100, अरे कित्येक येतील कित्येक जातील नेते असे 100. पण जयंती भीमा पण 125वी जयंती भीमाची गाजते या जगभरात, अरे 125वी जयंती भीमाची गाजते. दीपक गणपत पवार यांच्या स्मरणार्थ अनमोल अशी भेट आलेले, त्यांचे काय म्हणणं आहे? अरे 1 होईल नक्की होईल, नक्की धमाल होईल. 1 तासात 2च गीतं होतं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, गौतम बुद्धांचा, गौतम बुद्धांचा, गौतम बुद्धांचा. शाली समीर भरांगे यांच्याकडून अनमोल अशी भेट. ते कोपरगावून आले, मनमाडवरून आले आणि मी माझा कोपरगाव आहे, माझ्या गावाशेजारी त्यांचं गाव आहे. आभारी आहोत, इतका मोठा सन्मान. आणि त्यांच्यासाठी मी एक मुकडा गातोय. मुकडा साहेब भरांगे साहेब. शुभ्रांगामधी सदरा उनके लिए गा रहा है. अर निळा डोक्यावर फेटा शुभ्रांगामधी सदरा. मंगेशजी तुमचा कार्यक्रम चांगला होईल, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला वाटलं असेल आम्हाला आडावला भेटतो मी रमाबाई कॉलनीमध्ये, पण कार्यक्रम कसा होतो काय माहिती. गॅरंटी 101% 100 नंबर सोन आहे. कारण बाबासाहेबांचा विचार पेरतो मी. आयरा राहिला नसतो खैऱ्याचा नाही, आयरा राहिला नसतो खैऱ्याचा विचार मी पेरत नाही. आणि म्हणून शुभ्रांगामधी सदरा भरांगे साहेब. शुभ्रांगामधी सदरा आणि निळा डोक्यावर फेटा. शुभ्रांगामधी सदरा आणि निळा डोक्यावर फेटा. आणि कसा रुबाबाने चालतोय, कसा रुबाबाने चालतोय बघा भीमरायाचा बेटा. कसा रुबाबाने चालतोय बघा भीमरायाचा बेटा. कसा रुबाबाने चालतोय
तुमचा शुभ्र सादर आहे. या 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 टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा साहेबांसाठी. शुभ्र अंगामध्ये सदरा, शुभ्र अंगामध्ये सदरा, आणि निळा डोक्यावर फेटा. फेटा बांधा, असाच बांधा, निळा फेटा बांधा म्हणजे झालं. अरे मैं दिल वाला हिम्मत वाला गता बोला हो, मैं दिल वाला हिम्मत वाला गता बोला हो. और भीमराज का बेटा, भीमराज का बेटा मैं तो जय भीम बाला हूँ. अरे भीमराज का बेटा मैं तो जय भीम बाला हूँ. भीमराज का बेटा मैं तो जय भीम बाला हूँ. मैं दिल वाला हिम्मत वाला गता बोला हूँ, मैं दिल वाला हिम्मत वाला गता बोला हूँ. अरे भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. भीमराज का बेटा मैं तो जय भीम वाला हूँ. आम्हाला भला बाबा जन्मा आम्हाला भला, श्वास पुडीमध्ये तो आला, श्वास पुडीमध्ये तो आला, श्वास पुडीमध्ये तो आला. दिल्ली गुणती अवतारा, दिल्ली गुणती अवतारा, पुण्याई आली हो फळा, पुण्याई आली हो फळा, पुण्याई आली हो फळा. कुशीत घेते जशी मुलाला, अरे कुशीत घेते जशी मुलाला कुर्बान बाबुली, कुशीत घेते जशी मुलाला कुर्बान बाबुली. अरे वाटी आम्हादा बली, वाटी आम्हादा बली, भीमान पिंपळाची चावली. अरे वाटी आम्हादा बली, भीमान पिंपळाची चावली. वाटी आम्हादा बली, भीमान पिंपळाची चावली. जयंती के तरह शेवटचा अंतर गाता है. दिल क्रांतीचा तो नारा, दिल क्रांतीचा तो नारा, दिल क्रांतीचा तो नारा. करू भारत बौद्ध सारा, करू भारत बौद्ध सारा, करू भारत बौद्ध सारा. समतेचा वाहिल वारा, समतेचा वाहिल वारा, समतेचा वाहिल वारा, समतेचा वाहिल वारा. या देशातल्या तमाम 85% बहुजनांसाठी, साळी माळी तेली कोळी महारमान सांबा ढोर कुणबी मुसलमान या सर्व समाजासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तरतूद करून ठेवली. म्हणून म्हणत आहे समतेचा वाहिल वारा, समतेचा वाहिल वारा. या बहुजनांच्या घरा, या बहुजनांच्या घरा, या बहुजनांच्या घरा. अरे अमन भाऊ दिलीप सांगे, अमन भाऊ दिलीप सांगे कर्तृत्व हे खरं. अरे अमन भाऊ दिलीप सांगे कर्तृत्व हे खरं. अमन भाऊ दिलीप सांगे हे गाणं कसं लिहिलं माहित आहे? या गाण्याचा मुखडा माझ्याकडे नव्हता, या गाण्याचा मुखडा माझे तबला मास्टर दिलीप साळुंके यांनी मला दिला. महाराष्ट्राचे ख्यातनाम तबला मास्टर. आणि मला सांगितलं आढाव साहेब गाणं लिहा. मी गाणं लिहिलं आणि म्हणून लिहिलं मी. अरे अमन भाऊ दिलीप सांगे, भाऊ दिलीप सांगे, अमन भाऊ दिलीप सांगे. अरे अमन भाऊ दिलीप सांगे कर्तृत्व हे खरं. अमन
मग 125वी जयंती भीमाची गाजते या जगभरात 125वी जयंती भीमाची जयंती भीमा 125वी जयंती भीमाची गाजते या जगभरात 125वी जयंती भीमाची गाजते या जगभरात 125वी जयंती समता का वो सूर्य निकला. हे गाणं जे लिहिलंय मी, हे गाणं फक्त आपल्या समाजासाठी लिहिलंय आणि त्यातल्या त्यात आपल्या समाजामधली जी शिकलेली मंडळी आहे, जी शिकलेली मंडळी आहेत, काही मंडळी बाबासाहेबांची चळवळ विसरून गेली, बाबासाहेबांच्या संविधानाचा फायदा घेतला. या मुलाला बाजूला घ्या जरा प्लीज. बाबासाहेबांच्या संविधानाचा फायदा घेतला आणि संविधानाचा फायदा घेऊन आरक्षण घेऊन IAS झाले, IPS झाले, डॉक्टर झाले, वकील झाले, इंजिनियर झाले, पण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ विसरून गेले. अशा लोकांसाठी मी हे गाणं लिहिलं. कृपया मी कुणाच्या जाती धर्माच्या विषयी बोलणार नाही, परंतु 22 प्रतिज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिल्या. 14 ऑक्टोबर 1956 तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म देताना बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्या बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचा आधार घेऊन मी हे गाणं लिहिलं. कोणालाही त्याचं काही वाईट वाटण्याचं कारण नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी एका सभेमध्ये सांगितलं की शिकलेले लोक जर देवदेव करत असतील, शिकलेली लोक जर जत्रा खत्रा करत असतील, तर अशा लोकांना वाळीत टाकलं पाहिजे. हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या वाक्यानुसार, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेनुसार मी हे गाणं लिहिलं. कुणाच्याही धार्मिक भावना दुखायचं माझं काहीही काम नाही. हे फक्त माझ्या समाजासाठी मी गाणं लिहिलेलं आहे, जे बाबासाहेबाला विसरून गेले अशा लोकांसाठी. म्हणून कि भीम सा जमाने में कोई हमदम नहीं देखा और गौतम सा जमाने में कोई मरहम नहीं देखा. भीम सा जमाने में कोई हमदम नहीं देखा, गौतम सा जमाने में कोई मरहम नहीं देखा. अरे धर्म तो बहुत देखे मगर बुद्ध धर्म जैसा कोई धर्म नहीं देखा, बुद्ध धर्म जैसा कोई धर्म नहीं देखा. आणि म्हणून अशा लोकांसाठी मी लिहिलं. और ज्याचा भरोसा देवावर. गाऊ का? तुम्ही सगळे बोलत असाल तर गाईल. पाठीमागून आवाज येऊ द्या. माझ्या माय मावल्या, लाईट नाही तिकडं, मला काही दिसत नाही तिकडं. ज्याचा भरोसा देवावर
जे शिकलेली लोक आहे आपल्या समाजातले, काही लोक बाबासाहेबांची चळवळ विसरून गेले, त्यांच्यासाठी लिहिलंय मी. अरे ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या चुकावं नावावर. ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या चुकावं नावावर. अरे त्याचं वाळीत टाका घर, त्याचं वाळीत टाका घर. थोडस उभं राहू द्या मला, पाठीमागं काही दिसत नाही कारण ट्यूबलाईटचा लाईट खूप अंधार, कारण का लोड शेडिंग आहे मला वाटतं लोड. ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या चुकावं नावावर. ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या चुकावं नावावर. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या साहेब, आणि 22 प्रतिज्ञा देताना सांगितलं की मी गौरी गणपती इत्यादी देवी देवतांची पूजा आराधना करणार नाही. बाबासाहेबांची 22 प्रतिज्ञा, बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञेचा आधार घेऊन हे गाणं मी लिहिलं. ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या चुकावं नावावर. अरे त्याचं वाळीत टाका घर, त्याचं वाळीत टाका घर. जिथं नाही दिसत आंबेडकर, त्याचं वाळीत टाका घर. जिथं नाही ज्याचा भरोसा देवावर, ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या चुकावं नावावर. ज्याचा भरोसा देवावर, त्याच्या चुकावं नावावर. अरे त्याचं वाळीत टाका घर, त्याचं वाळीत टाका घर. जिथं नाही दिसत आंबेडकर,